की इतकं कमी होणार नाही, पण आम्ही जेव्हा उद्घाटन केलं थेट दृश्य इथे पाहतो। सध्या उद्धव ठाकरे नागपुरात आहेत आणि आता ते रामनगर या ठिकाणी जात आहेत। रामनगरचं श्रीरामाचं मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे। या राम मंदिरामध्ये जाऊन उद्धव ठाकरे इथे रामाची आरती करतील आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांची सभा देखील या ठिकाणी होणार आहे। रामरक्षेचं पठण मंदिरामध्ये केलं जाणार आहे। ठाकरेंच्या आंदोलनाचा खरं तर हा दुसरा टप्पा आहे। याआधी मुंबईत देखील हे आंदोलन करण्यात आलेलं होतं। अयोध्येच्या श्रीराम मंदिरामध्ये झालेल्या चोरी प्रकरणामध्ये यावर आवाज उठवण्यासाठी म्हणून उद्धव ठाकरे हे रामरक्षा पठण आंदोलन करतायत। तर कोट्यवधींची चोरी राम मंदिरामध्ये झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। या प्रकरणामध्ये पोलिसांनी काही आरोपींना ताब्यातही घेतलेलं आहे आणि या सगळ्याची एसआयटी मार्फत चौकशी देखील सुरू आहे। एसआयटीच्या प्राथमिक अहवालानुसार 27 एप्रिल ते 5 जून 2026 या दरम्यान ही चोरी झाली आहे। भक्तांनी दिलेलं दान यामध्ये ही चोरी झाली आहे। त्यावर आवाज उठवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडनं हे रामरक्षा पठण आंदोलन केलं जाते। यामध्ये दोषी असतील त्यांना शिक्षा करा अशी मागणी यामध्ये करण्यात आली आहे। नागपुरातील रामनगर या परिसरातील श्रीराम मंदिरामध्ये उद्धव ठाकरे आता रामरक्षा पठण आंदोलन करणार आहेत। त्यासाठी ते आता हॉटेलमधून इथून निघालेत। काही वेळातच ते तिथे पोहोचतील। उद्धव ठाकरे यांची सभा देखील या ठिकाणी होणार आहे। या सभेच्या माध्यमातून देखील उद्धव ठाकरे कोणाकोणावर टीका करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे। दिनेशजी, उद्धव ठाकरे आता राम मंदिरात रामरक्षा पठण करण्यासाठी निघाले। तर उद्धव ठाकरे थोड्याच वेळामध्ये आता तिथे पोहोचतील। तर आदित्य ठाकरे तसंच अंबादास दानवे हे देखील नागपुरात आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आधी श्रीरामाची पूजा या ठिकाणी केली जाईल। रामरक्षेचं पठण होईल आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांची सभा देखील इथे होणार आहे। आपल्या या सभेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे कोणाकोणावर बाण सोडतात याकडे आता लक्ष असेल। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडे। गजानन, उद्धव ठाकरे आता श्रीरामाच्या मंदिरामध्ये रामरक्षा पठणासाठी निघाले। नक्कीच अगदी 7 ते 8 मिनिटांमध्ये उद्धव ठाकरे या ठिकाणी राम मंदिरमध्ये पोहोचणार आपण बघू शकतो। या ठिकाणी सभेची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। आल्यानंतर सुरुवातीला या ठिकाणी रामरक्षा पठण केलं जाणार आहे। त्यासाठी मंदिरामध्ये आत हे मंदिर जे आहे ते आकर्षकपणे सजवण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर सभा या ठिकाणी होणार आहे। पावसाची रिमझिम सुरू आहे आणि या पावसातच या ठिकाणी हे आंदोलन होणार आहे। आपण बघू सगळे विदर्भातले सगळे मोठे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। शरद पवार गटाचे माजी आमदार या ठिकाणी आलेले आहेत। काँग्रेसचे नेते मात्र या ठिकाणी आलेले नाही, त्यांनाही निमंत्रण होतं। परंतु उद्धव ठाकरे गटाचे सगळे नेते, शरद पवार गटाचे काही आमदार, माजी आमदार या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण तयारी या ठिकाणी बघू शकतो। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचणार आहे। त्याची वाट हे शिवसैनिक पाहत आहे। विदर्भातल्या वेगळ्या भागातून हे शिवसैनिक या ठिकाणी आलेले आहे। रिमझिम पाऊस पडतो, अशा परिस्थितीतही आपल्या पक्षप्रमुखांनी हाक दिली आणि त्यानंतर अयोध्येमध्ये जे दहन चोरी झाली त्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन उभं राहिलं। पहिला अध्याय त्या आंदोलनाचा मुंबईत झाला आणि दुसरा अध्याय म्हणजे पुढच्या आंदोलनाची रूपरेषा नेमकी कशी असेल ती भूमिका आज उद्धव ठाकरे यांच्याकडनं स्पष्ट केली जाणार आहे। आपण बघू शकतो हे सगळे नेते, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख या ठिकाणी आहेत। स्वतः संजय राऊत या ठिकाणी ठाण मांडून होते। हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी, आंदोलन यशस्वी होण्यासाठी अंबादास दानवे यांनी पूर्व विदर्भाचा संपूर्ण दौरा केला, बैठकी घेतल्या आणि आज हा रामरक्षा पठणचा कार्यक्रम आणि आंदोलन या ठिकाणी होत आहे। उत्साह मोठा आहे कारण की पक्षफुटीनंतर जेव्हा खासदार गेले, दुसऱ्यांदा पक्ष फुटला, त्यानंतरचा पहिला मोठा कार्यक्रम या ठिकाणी उपराजधानीत होतोय। त्यामुळे संघटनेला बळ मिळण्यासाठी ही मदत होणार आहे। दुसरा म्हणजे जो भाजपचा मुद्दा आहे, श्रीराम मंदिर मुद्दा भाजपचा, त्याच मुद्द्याला घेऊन संघ मुख्यालयाच्या शहरामध्ये आज उद्धव ठाकरे काय बोलणार, कुठली भूमिका मांडणार, कोणावर निशाणा साधणार, या सगळ्याकडे लोकांचं लक्ष लागलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं या आंदोलनाची पुढची रूपरेषा नेमकी कशी असेल, कारण की ज्या प्रकारे तुमच्याकडे येतो